शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। देवीची 9 रूपे पाहावी, शक्ती बुद्धी तुम्हाला लाभावी, अन्नपूर्णेची कृपा हो, आई भवानीचा तुम्हाला आशीर्वाद लाभो। सर्व प्रेक्षकांना नगर सह्याद्री व न्यूज 24 सह्याद्रीच्या वतीने नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर मनमाड महामार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी 21 सप्टेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली होती। मात्र यात आणखी पुढील 15 दिवस बंदी असणार आहे। या मार्गावर दररोज जड वाहनांची प्रचंड वर्दळ होत असल्याने मोठे अपघात होत असून दुरुस्तीच्या काळात वाहतूक कोंडी वाढून नागरिकांची गैरसोय होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आणखी 15 दिवस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी हा आदेश काढला आहे। महापालिका व पोलिसांनी कारवाई करून झेंडीगेट परिसरातील एकूण 7 कत्तलखाने उद्ध्वस्त केले असले तरी या परिसरात गोवंशीय जनावरांची घरामध्ये कत्तल होत असल्याचं समोर आलंय। कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरातील कुरेशी मोहल्ला, सुभेदार गल्ली येथे एका दुमजली घरामध्ये केलेल्या कारवाईत गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करताना एक जण रंगेहात पकडलाय, 2 जण पसार झालेत। ही कारवाई शनिवारी सकाळी 10:30 वाजता करण्यात आली आहे। दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केडगावातून थेट नगर शहराच्या लोखंडी पुलापर्यंत पसरलेल्या 17 नंबर वार्डात महायुतीकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे। शहराचा प्रभाग समाविष्ट झाला असला तरी केडगावचा भाग असलेल्या या वार्डात काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास खोतकर यांची भूमिका ही निर्णायक असणार आहे। माजी नगरसेवक मनोज खोतकर हे याच वार्डातून तयारी करत असून त्यांच्या सोबतचे चेहरे मात्र नवीन असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। या वार्डाला शहराचा भाग नव्याने आमदार संग्राम जगताप यांच्या राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याचे संकेत दिले जात आहेत। नगरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातून अनेकदा वेगवेगळ्या त्रुटी काढून अडवणूक व आर्थिक लूट केली जात असल्याचा काहींचा खासगीतील अनुभव आहे। मात्र प्रशासकीय काम अडकले असल्याने दाखवता येईना आणि सांगताही येईना अशी अवघड अवस्था अर्जदारांची असते। त्यामुळे कोणी उघड बोलत नाही। मात्र 2 दिवसांपूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 18,000ची लाच घेताना खासगी महिलेला लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतलं। या कार्यालयातील घोडे बाजार चव्हाट्यावर आला आहे। महापालिकेच्या माळीवाडा येथील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात प्रचंड सावळा गोंधळ सुरू असून वारंवार हेलपाटे मारूनही दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण झाल्यात। याबाबत नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधलंय। या निवेदनात सावडी उपनगरातील प्रमोद कुमार ताराचंद छाजेड यांनी म्हटलंय की महापालिकेच्या माळीवाडा येथील जन्ममृत्यू नोंदणी विभागात सकाळी ठीक 10 वाजता कामकाज सुरू होत नाही। या ठिकाणी दाखले मिळण्याकरिता प्रथम अर्ज करण्यासाठी जे माहिती सुविधा केंद्र आहे तेथे तर स्वच्छता तर नाहीच, पण व्यवस्थित मार्गदर्शन फलक नाहीत। वर चढून जाण्यास तर जिना फार जुना आहे असं त्यांनी म्हटलंय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते
मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.